नमस्कार, स्वातीज कॉर्नर चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 32 इंच चेस्टचा प्रिन्सेस कट ब्लाउज कसा कट करायचा ते पाहणार आहोत। सर्वप्रथम 5.5 इंच टाकले आणि 32 इंच चेस्ट असल्यामुळे आपला छातीचा भाग 8 इंच येतो, त्यामुळे 8 इंच अधिक 2 इंच 10 इंच असे आपण माप घेतलेले आहे। 6 इंच मुंड्याचा भाग घेतला आहे। उंची आहे 14 इंच, 14 अधिक 1 असे 15 इंच माप घेतलेले आहे आणि चौकोन आखून घेतलेला आहे। 6 इंच हे मुंड्याचे माप आहे, तिथेही आपण अशा प्रकारे चौकोन आखून घेणार आहोत। मधल्या गोल आकार देण्यासाठी 1 इंच आणि 1.5 इंच अशी 2 मापे घेतलेली आहेत, त्याला आपण गोल आकार देऊन घेत आहोत। पुढच्या गळ्यासाठी 10 इंच आणि 2.5 इंच असे माप घेऊन चौकोन आखून त्यात आपण गोलाकार गळा काढणार आहोत। गळा गोल असल्याने मी तिथे गोलच आकार दिलेला आहे। तुम्ही त्या ठिकाणी कोणताही आकार देऊ शकता, गोल, चौकोनी, पंचकोनी, जो तुम्हाला योग्य वाटेल किंवा जो तुम्हाला गळा शिवायचा असेल त्या गळ्याचा तुम्ही तिथे आकार देऊ शकता। आता कट करताना हा जो वरचा मुंडा आहे 1.5 इंचचा टाकलेला तो कट करायचा आहे। आता आपण पुढचा भाग कट करू। त्यासाठी हा मी मागचा भाग काढलेला आहे, तो जसाच्या तसा ठेवलेला आहे आणि त्याच प्रकारे तो मी आखून घेत आहे। खाली अर्धा इंच आपल्याला शिल्लक ठेवायचे आहे। मधला 1 इंचाचा जो आपण गोल आकार दिला होता तो आतून मी आखून घेतलेला आहे। पुढचा गळा 7 इंचाचा घेतलेला आहे, तिथेही आपण मागच्या बाजूला घेतलं होतं तर त्याच प्रकारे चौकोन आखून त्यात गोलाकार करून घेतलेला आहे। उंची जास्त असल्यामुळे मी वरतून खाली 10.5 इंच घेतलेले आहे, 4 इंच घेतलेले आहे, 2 इंच, 1.5 इंच घेतले आणि त्याला प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतलेला आहे। तुम्हीही ट्राय करून बघा। 1.5 इंच आणि मध्ये आपण 2 इंच घेतले होते म्हणून मी कडेलाही 2 इंच घेतलेले आहे आणि हा वरचा आणि खालचा भाग जॉईंट करून घेतलेला आहे। खाली आपण अर्धा इंच ठेवला होता, तेथून शेप देऊन घ्यायचा। ही अशी अगदी खूप सोपी आणि पटकन जमणारी प्रिन्सेस कटची मेथड आहे। तुम्हालाही एकदा ट्राय करून बघा। ब्लाउज खूप छान बसतो ह्या मापांवर। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण साडीचा पीस म्हणजे तो वेल्वेटचा जो ब्लॅक पीस आहे तो कट करत आहोत। त्यासाठी मी कधीही अस्तरचे जे माप आहे त्यापेक्षा पिसाचे माप कापताना जास्तीचेच कापते, जेणेकरून आपला घोळ हे आला तर आपल्याला कापड ॲडजस्ट करता येतं। पिसाचे जे कापड आहे ते कमी पडत नाही। आता मला इथं बाहीला पीस कमी पडतोय, त्यामुळे मला तिथं जोड द्यावी लागणार। पाठीमागचा भाग कापून घेते। सगळे पीस व्यवस्थित बसतात का नाही ते बघायचं। सगळे ठेवून घेतल्यावर जो आपला अस्तरचा भाग आहे त्यापेक्षा पाव इंच तरी आपल्याला पिसाचे कापड जास्त पाहिजे, तरच ब्लाउज छान शिवता येतो, नाहीतर मग कमी जास्त होते। पुढचा भाग कट करत आहे। प्लीज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्याकडून काय शिकायला आवडेल, अगर मी पुढचा व्हिडिओ कोणत्या ह्याच्यावर टाकू तेही सांगा। आपली कटिंग आता झालेली आहे। हा मी आज आपल्याला प्रिन्सेस कट अस्तरचा ब्लाउज कसा कट करायचा ते सांगितलेले आहे। प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा।